नमस्कार, मी प्रतीक्षा न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची महत्त्वाची बातमी, बदलापूर घटनेचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत। तर बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास 12 तास उशीर केल्याचा आरोप केला जातोय। या घटनेचे तीव्र पडसाद आता बदलापुरात उमटताना दिसत आहेत। गेल्या 8 तासांपासून बदलापूरहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक बड्या अधिकाऱ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केले, पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही। आंदोलकांचा आक्रोश पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं। बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे तेवढा आमच्या मनातही आहे। चर्चेतून विषय सुटत असतो। इथे कुणाची लीडरशिप नाहीये, कुणी कुणाचं ऐकत नाहीये। तरुण आहे, त्यांचा राग योग्य आहे, पण रेल्वे बंद करणं हा पर्याय नाही। SIT नेमली आहे, फास्ट ट्रॅक मध्ये खटला चालवणार आहे। उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। तर PIला निलंबित केलं, मुख्याध्यापकाला निलंबित केलंय। कोणाची लीडरशिप नाहीये, एका गावचेही नाहीये, स्थानिकही नाही। त्यामुळे कोणाशी बोलावं, कोणाला कोण समजावणार हे कठीण झालंय। लोक आरोपीला फाशी द्या असं म्हणतात, पण आपल्याकडे तसा कायदा नाही, जे शक्यच नाही। अशी मागणी मान्य करता येत नाही। घटना संतापजनक आहे, आमच्या मनातही तेवढाच राग आहे, पण हे शिक्षा कायद्यानं द्यावी लागेल। कसाबने एवढी माणसे मारली, पण त्यालाही आपण कायद्यानेच शिक्षा दिली आहे असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले। तर मुली बऱ्या आहेत, त्यांना कोणताही त्रास नाही। CCTV फुटेज वापरले जात आहेत, आमच्या ताब्यात द्या, मारून टाकतो असं म्हटलं जातंय, पण कायद्यानं तसं करता येत नाही। हेड कॉन्स्टेबल निलंबित केले आहेत। लाडकी बहिणीचं ट्विट केलं ते रात्री केलं। या घटनेचा काही लोक राजकीय फायदा घेत आहेत, तो घेऊ नये असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले। तर आंदोलकांचा गिरीश महाजन यांना सवाल आहे की घटना 13 तारखेला झाली आहे, 13 तारखेपासून पोलिसांनी काय केलं असा सवाल आंदोलकांनी गिरीश महाजन यांना विचारलाय। तर यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी SIT स्थापन केली आहे, आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन गिरीश महाजन यांनी यावेळी दिलंय। ज्या पोलिसांनी दिरंगाई केली आहे, ज्यांनी वेळकाढूपणा केलाय, त्यांच्यावर कारवाई केली जाणार। पोलिसांना सोडलं जाणार नाही, पोलिसांना सस्पेंड केलं जाईल। तात्काळ आरोपीला फाशी देता येत नाही असा कायदा नाही। तुमचा राग मान्य आहे, तुमचा संताप मान्य आहे, योग्य आहे, पण आरोपीला थेट फाशी देता येत नाही। दोषी पोलिसांना आजच्या आज सस्पेंड केलं जाईल, आत्ताच्या आत्ता कारवाई करू। ज्यांनी केस घ्यायला उशीर केला त्यांना सस्पेंड करू असं आश्वासन देखील गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिलंय। मात्र लाइट बंद कर रहे हैं, लाइट बंद कर रहा कोणी कोणाचा ऐकत नाहीये। तरुण आहे, त्याचा राग हा साहजिक आहे, योग्य आहे, पण त्यावर रेल्वे लाईनच बंद करून ठेवायची हा त्यावर इलाज नाही मला असं वाटतं। आणि म्हणून आम्ही त्याला विनंती केली की प्रशासनाने आपल्या सगळ्या मान्य मागण्या केलेल्या आहेत। SIT नेमलेली आपण त्या गिरीश याची आपण त्या ठिकाणी करतोय आणि लवकरात लवकर मास्टर टाकून कोर्टामध्ये चालू तो हा अपराधी आहे, तो आरोपी आहे, लवकरात लवकर आपण शिक्षा देणार। सर, पण तुमचं कुठेही ऐकत नाही होईल मला वाटतं की आता त्यांना अर्धा तास थांबवून विनंती केलेली आहे। थोडा वेळ अजून वाटतं, मला वाटतं की सोल्युशन निघेल, पण यात प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये कोणाची लिडरशिप नाही। सगळे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत, एका गावचे पण नाही आहेत, इथले स्थानिकही परत दिसत नाही आहेत, आणि त्यामुळे कोणाशी बोलावं, कोण कोणाला समजवणार हा विषय भाऊ या प्रकरणाची चौकशी होणार का शासकीय स्तरावरती? अरे लाईट बंद कर हर वेळ आपल्याला किती वेळ थांबावं? थोडं लाईफलाईन आहे, लाखो लोक त्यांना अपडाऊन करायची आहे, घरी जायचं नोकरीवरून, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, रुग्ण आहेत, डॉक्टर
ट्रॅव्हलर्स आहेत, सगळे क्षेत्रात लोक इथून वापरतात. लाखो लोकांची ये जा इथून होते. मला असं वाटतं की असं हे शक्यच नाही. अशी मागणी आपण ते म्हणजे इथे जाणं आणि इथून आम्हाला मारून टाकू द्या असं कुठे काय. लेकिन झालेली घटना अतिशय संतापजनक आहे. आमच्याही मनामध्ये तेवढाच राग आहे, शासनाच्या मनामध्ये तेवढाच राग आहे. पण ही शिक्षा त्याला कायद्याने द्यावी लागेल. कसं आपले एवढे लोक आपले मारून टाकले पकेसर झाला, पण त्यावेळेला सुद्धा त्याला 2-3 वर्ष लागले. मला असं वाटतं आपल्याला कायद्याने चालावं लागेल. पीटी थोडा बूम खाली करे. पीडित मुलीच्या चौकशी केलेली आहे. स्कूल में कोई सीसीटीवी डिलीट किया गया है. CCTV डिलीट केला गेलेला आहे. त्याच्याकडे कोणी बघायला कोणी तिथले शिपाई किंवा कर्मचारी होते की नाही, त्यांना एकटे कसं सोडलं गेलं या बाबतीत सर्व चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं निश्चित आहे दोघांची चौकशी लावली गेलेली आहे. संबंधित गेलेला आहे. SIT नेमली गेलेली आहे. मी परत आपल्याला सांगतो फास्ट ट्रॅकमध्ये टाकला गेलेला आहे. सगळ्या मागण्या मान्य केल्या गेलेल्या आहेत. शिवाय त्याला इथे आमच्या ताब्यात त्याला मी त्याला मारून टाकतो असं कैसे किया जाएगा? सर ही गर्दी कशी हटेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ही गर्दी कशी हटेल क्राउड डिस्कस कैसे होगा सर? सर गर्दी कशी हटेल. त्याचे नेतृत्व कुणाचंही नाही आहे. सगळे इकडे तरुण जमलेले आहेत. त्यांचा राग अनावर साहजिक आहे. याचे त्याच्यात प्रिंट केलेले म्हणजे रात्री प्रिंट केलेले दिसत आहेत ते इथे आणून दाखवले जातात. मला वाटतं याला कुठल्याही पद्धतीने राजकीय वळ नको. राजकीय फायदा घेण्याची माझी विनंती आहे. सर पण बळाचा वापर करावा लागेल असं वाटतं. अतिशय दुर्दैवी आहे. पण राजकीय फायदा आमचा कसा होईल याचा प्रयत्न काही मंडळी या ठिकाणी करते. बळाचा वापर करावा लागेल का. सर बळाचा वापर